नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागातील मोहिते पाटलांच्या बालेकिल्ल्याचा बुरुज ढासळला आहे। भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आरोग्यदूत माजी आमदार राम सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीराम बंगला निवासस्थानी भारतीय जनता पक्षामध्ये फळवणी गावचे ज्येष्ठ नेते व युवा कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे। पूर्व भागातील फळवणी गावातील ज्येष्ठ नेते व माजी उपसरपंच प्रभाकर काका अवताडे पाटील, माजी उपसरपंच नितीन महादेव अवताडे, माजी उपसरपंच सतीश भागवत अवताडे, ग्रामपंचायत सदस्य हनुमंत कोळी, गणेश अजिनाथ अवताडे, अजित अवताडे, ज्ञानेश्वर अवताडे, किरण भोसले, चंदू भोसले, नंदकुमार सरतापे, किशोर भोसले यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे। यावेळी फळवणी गावचे सरपंच सागर सुरवसे, भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते, युवा नेते ज्योतिराम अवताडे, रोहित अवताडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। माळशिरस तालुक्याच्या दक्षिण पूर्व भागात फळवणी गाव राजकीयदृष्ट्या कायम मोहिते पाटील गटाकडे राहिले आहे। त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती व अन्य निवडणुकीमध्ये फळवणी गाव मोहिते पाटलांचा बालेकिल्ला समजला जातो। गावातील ज्येष्ठ नेते व आजी माजी लोकप्रतिनिधी यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला असल्याने मोहिते पाटलांचा बुरुज ढासळला आहे, अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे। माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात लोकप्रिय दमदार आरोग्यदूत माजी आमदार राम सातपुते यांनी कार्यकर्त्यांचे जाळे विणले आहे। त्याच पद्धतीने तालुक्याच्या पूर्व भागातही कार्यकर्त्यांचे जाळे विणले जात आहे। अनेक नेते व कार्यकर्त्यांचा विकास कामांच्या जोरावर व राम सातपुते यांच्या कार्यावर प्रेरित होऊन भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश मोठ्या संख्येने होत आहे। भविष्यात माळशिरस तालुक्यात पश्चिम भागासारखा पूर्व भागातही कार्यकर्ता निर्माण होईल, अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे।